नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 आपत्ती व्यवस्थापन। या पाठामध्ये आपण अभ्यासाचे प्रमुख मुद्दे आहेत: आपत्ती व आपत्तींचे प्रकार, आपत्तीचे स्वरूप व व्याप्ती, आपत्तीचे होणारे परिणाम आणि आपत्ती व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती म्हणजे काय? डिझास्टर इयत्ता 6वी, 7वी, 8वी, 9वी या इयत्तांमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन याबाबत माहिती घेतलेली आहे। तर आपत्ती म्हणजे काय? बघा, वीज पडणे, दुष्काळ, ढगफुटी, वादळ, पूर, भूकंप, त्सुनामी, गारा पडणे यासारख्या घटना ज्या आहेत या अचानक उद्भवू शकतात आणि अचानक उद्भवणाऱ्या या संकटामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची आणि त्याचबरोबर राष्ट्राची हानी होते। या संकटांमुळे जीवितहानी होते आणि त्याचबरोबरीने आर्थिक व सामाजिकही हानी होते। मग आपत्ती, डिझास्टर्स, आपत्ती म्हणजे काय? तर पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक अशा घटना घडतात आणि त्यांनाच आपत्ती असे म्हटले जाते। थोडक्यात, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते। अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात। आता नद्यांना येणारे पूर, ओला व कोरडा दुष्काळ, वादळे, भूकंप, ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्ती आहेत। या गोष्टी आपल्या हातात नसतात। अचानक निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे या घटना घडून येतात। तर या घटनांमुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येते आणि या विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचू शकते। तर पर्यावरणातील साधन संपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना पर्यावरणाला हानी पोहोचते। उदाहरणार्थ, ज्या वेळेला रस्ते बांधायचे असतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर दगड खोदले जातात आणि मग या दगडांचं पुढे जाऊन लँडस्लाइडिंग म्हणजेच भूस्खलनामध्ये रूपांतर होतं, किंवा मोठ्या प्रमाणावर पाणथळ जमिनीवर ती जमीन बुजवून त्या ठिकाणी इमारती बांधल्या जातात आणि मग मिठी नदीला आलेला पूर हे त्याचं एक उदाहरण। या अचानक व मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात आणि यांनाच मानवनिर्मित आपत्ती असे म्हणता येईल। तर थोडक्यात आपत्ती म्हणजे काय? तर अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे समाजाची किंवा राष्ट्राची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते। अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात। तर बघायला गेलं तर आपत्ती या अनेक प्रकारच्या आहेत। भूस्खलन, त्सुनामी, जंगलात लागलेला वणवा, त्यानंतर भूकंप, चक्रीवादळ,
वादळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, गारा पडणे, बर्फवृष्टी अशी अनेक प्रकारच्या आपत्ती पर्यावरणामध्ये येऊ शकतात. आपल्याला आपत्ती ओळखायची आहे. बघा, पहिल्या चित्रात कोणकोणते आहेत आपत्ती? येस, भूकंप, दुसरा आहे पूर आणि तिसरा आहे ज्वालामुखी. तर पूर, भूकंप, ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्ती होत. बघा, भूकंप आहे, हा आहे पूर आणि ज्वालामुखी, तर या नैसर्गिक आपत्ती आहेत. आणि या बघा, आता या ठिकाणी पण तुम्ही लक्षात घेतलं तर बघा, पहिलं चित्र जे आहे ते आहे भूकंपाचं, दुसरं आहे पुराचं आणि तिसरं आहे चक्रीवादळ. या सुद्धा नैसर्गिक आपत्तीच आहेत. या ठिकाणी दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वणवा जंगलात लागलेली आग आणि भूस्खलन. या ठिकाणी बघा, पूर, चक्रीवादळ आणि ज्वालामुखी. तर ह्या ज्या आपत्ती आहेत, या आपत्तींविषयी आणि त्यांच्या उपाययोजनांविषयी आपण माहिती घेतलेली आहे. कोणत्याही दोन आपत्ती या सारख्या नसतात. प्रत्येक आपत्तीचा कालावधीही एकसारखा नसतो. काही आपत्ती या अल्पकाळ असतात, तर काही आपत्ती दीर्घकाळ राहतात. प्रत्येक आपत्ती ओढवण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ बघा, आता आलेली कोरोना लाट किंवा कोविड-19 ही सुद्धा एक आपत्तीच होय. आता ही आपत्ती अल्पकाळ की दीर्घकाळ हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. ही आपत्ती ओढवण्याचं कारण सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. आणि या आपत्तीचा पर्यावरणावर किंवा जगावर होणारा परिणाम हे या आपत्तीच्या स्वरूपावरून लक्षात घेतलं जातं. तर आपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. एक आहे मानव निर्मित आपत्ती आणि दुसरी आहे नैसर्गिक आपत्ती. तर अशा प्रकारे दोन प्रकारामध्ये प्रामुख्याने आपत्तींचं वर्गीकरण केलं जातं. बघा, त्याचबरोबर प्रलयकारी आपत्ती आणि दूरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती या प्रकारामध्ये सुद्धा आपत्तीचं वर्गीकरण करता येऊ शकतं. तर पूर, चक्रीवादळ, भूकंप यासारख्या आपत्ती या प्रलयकारी आपत्तींमध्ये येऊ शकतील. तर दूरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती म्हणजेच दुष्काळ, पिकांवर आलेलं अरिष्ट, टोळधाड, कर्मचाऱ्यांचा संप, वाढणारी समुद्राची पातळी या दूरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती आहेत. कारण आपत्ती येऊन गेल्यानंतरही त्यातील दुष्परिणाम अनेक वर्ष आपल्याला भोगावे लागणार आहेत. हे दुष्परिणाम गंभीर आहेत. त्याचबरोबर त्या गंभीरतेत जसजसा काळ लोटतो तशी वाढच होत जाणार आहे. उदाहरणार्थ, वाढणारी समुद्र पातळी ही दूरगामी परिणाम साधणारी आपत्ती आहे. कारण याचे परिणाम खूप काळपर्यंत येणाऱ्या
लोक जनतेला किंवा जगाला भोगावे लागणार आहेत. तर ज्वालामुखी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. तर ज्वालामुखी कशामुळे होते? तर पृथ्वीच्या कवचामध्ये ज्या काही हालचाल होत असते आणि त्यामुळे ज्वालामुखी होतो. तर भूस्खलन बघा, भूस्खलन ही मानवनिर्मित आपत्ती होऊ शकते. कारण रस्ते बांधण्यासाठी, इमारती बांधण्यासाठी ज्या वेळेला अशा प्रकारे रस्ते खणले जातात किंवा भिंती खणल्या जातात, त्यावेळेला काही काळाने त्या ठिकाणची खडक जे आहेत ते सैल होतात आणि याचा परिणाम कालांतराने भूस्खलनामध्ये होऊ शकते. आता आपत्तीच्या विविध निकषांच्या आधारे आपत्तींचं वर्गीकरण पुढील प्रकारे केलं जातं. पहिलं म्हणजे नुकसान होण्याचे प्रमाण, किती नुकसान त्या आपत्तीमधून होतं. दुसरा निकष आहे आपत्ती येण्याचा काळ. आणि तिसरा निकष आहे त्या आपत्तीचे होणारे दूरगामी परिणाम. तर थोडक्यात आपत्ती ज्या आहेत, या आपत्ती आणि त्या आपत्ती कशा प्रकारे नुकसान करणार आहेत, तो येण्याचा काळ कोणता आहे, त्याचे होणारे दूरगामी परिणाम आणि ती आपत्ती येण्याचं कारण काय आहे, या आधारावर आपत्तीचं वर्गीकरण केले जाते. तर आपत्तीचे त्यावरून प्रकार किंवा वर्गीकरण आपण बघूया. प्रामुख्याने आपत्तींचे 3 प्रकार आहेत: भूभौतिक, जैविक आणि मानवनिर्मित. बघा, आतापर्यंत आपण मानवनिर्मित आणि नैसर्गिक हे 2 प्रकार अभ्यासलेले आहेत. पण आता आपण काय प्रकार करतो आहोत? भूभौतिक म्हणजेच जिओफिजिकल, जैविक म्हणजे बायोलॉजिकल आणि मानवनिर्मित म्हणजेच मॅनमेड. आपत्तीच्या प्रकारांमध्ये फरक काय आहे? आता भूभौतिक म्हणजे काय? बघा, यामध्ये येणारे वेगवेगळे प्रकार. भूभौतिक म्हणजेच काय? तर याच्यामध्ये पुन्हा भूशास्त्रीय व भूगर्भीय काही आपत्ती येऊ शकतात आणि दुसरे आहेत हवामानशास्त्रीय, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय आपत्ती. बघा, पुन्हा भूभौतिक मध्ये पुन्हा 2 भाग म्हणजे भूशास्त्रीय आणि भूगर्भीय, पृथ्वीच्या अंतरंगात ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत त्यामुळे होणारे. तर दुसरा प्रकार आहे तो हवामानामध्ये होणारे बदल, वातावरणात होणारे बदल आणि काही खगोलशास्त्रीय कारणे. आता जैविक आपत्तीमध्ये वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य असे 2 प्रकार पडतात आणि मानवनिर्मित मध्ये अनाकलनीय आणि हेतू पुरस्सर असे हे 2 प्रकार पडतात. आता भूशास्त्रीय आणि भूगर्भीय म्हणजेच उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, जलप्रलय, भूप्रक्षोभ, भूप्रपात, प्रस्तरभंग, धूप, क्षारीकरण इत्यादी. तर हवामानशास्त्रीय किंवा वातावरणीय याच्यामध्ये उष्ण लाटा व शीत लाटा, बर्फवृष्टी, वादळे, अवर्षण, गारा, महापूर, दुष्काळ, उल्कापात इत्यादी. आता जैविक आपत्तीमध्ये वनस्पतीजन्य आपत्ती म्हणजेच जंगलामध्ये लागणारा वणवा, बुरशीजन्य रोगाचं प्रसारण, अचानक वाढणारी शेतामध्ये वाढणारी तण म्हणजेच उदाहरणार्थ गाजर गवत किंवा पाण्यामध्ये जलपर्णींचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होणे इत्यादी. तर प्राणीजन्य मध्ये आता आलेला कोविड-19 म्हणजे संसर्गजन्य विषाणू आणि त्याच्यामुळे येणारी आपत्ती म्हणजेच कोरोना काळ, ही एक आपत्ती आहे. विषमज्वर, कावीळ, प्लेग यांची साथ येणे, टोळधाड
किंवा पशूंचा होणारा हल्ला या प्राणीजन्य आपत्ती होत. आता मानव निर्मित मध्ये अनाकलनीय म्हणजे आपल्या नकळत काही घडणाऱ्या आपत्ती, उदाहरणार्थ कंपनीमधून होणारी विषारी वायूची गळती. अणु चाचण्या जेव्हा केल्या जातात त्या अणु चाचण्यातून काही दुष्परिणाम घडून येतात किंवा होणारे मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात या झाल्या मानव निर्मित आपत्ती. तर हेतू पुरस्सर म्हणजे नियोजित आपत्ती कोणत्या आहेत? तर युद्ध, आग, बॉम्बस्फोट, दहशतवाद, स्थलांतर, बालकामगार या मानव निर्मित हेतू पुरस्सर आपत्ती होऊ शकतात. तर अशा प्रकारे या आपत्तींचे आपण भूभौतिक, जैविक आणि मानव निर्मित आपत्तींमध्ये वर्गीकरण करू शकतो. भूभौतिकचे पुन्हा 2 प्रकार, जैविकचे पुन्हा 2 प्रकार आणि मानव निर्मित आपत्तींचे पुन्हा 2 प्रकार अशा प्रकारे पडू शकतात. आपत्ती या नैसर्गिक असू दे की मानव निर्मित, त्या येऊन गेल्यानंतर त्याचे परिणाम जे आहेत हे भोगावेच लागतात. बघा आता आलेली कोविड-19 ही सुद्धा एक आपत्ती आहे आणि याचे परिणाम हे आज आपल्याला दिसू लागलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सगळे व्यवहार बंद झालेले आहेत. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अर्थव्यवस्था याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. म्हणजेच आपत्तीचे परिणाम हे होतच असतात. उदाहरणार्थ आपण बघूया, जेव्हा नद्यांना येणारे पूर येऊन गेल्यानंतर बऱ्याच वेळेला पुरांमध्ये रस्ते वाहून जातात, पूल वाहून जातात, त्यानंतर रहदारीचे पूल वाहून जातात, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरतं, गावं उद्ध्वस्त होतात, गावामध्ये असणारी जनावरे ती मृत पावतात, त्यानंतर अन्नाची कमतरता निर्माण होते, या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबरीने या पुरामुळे जी काही प्राणहानी होते आणि त्यामुळे कालांतराने त्या ठिकाणी रोगराईचे थैमान सुरू होते. पुढचा आहे भूकंप. भूकंप जर आपण बघितलं तर भूकंपामध्ये सुद्धा घरे कोसळतात, जमिनीला भेगा पडतात, रस्ते नाहीसे होतात. म्हणजेच हे जे काही परिणाम होतात त्यामुळे दूरगामी परिणाम म्हणजेच आर्थिक हानीही पोहोचत असते. बघा अशा प्रकारे ही घरं कोसळली जातात, प्राणहानी, जीवितहानी होते. आता या ज्या आपत्ती येतात, या आपत्ती आल्यानंतर साहजिकच या आपत्तीचा त्या गावामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या देशामध्ये सुद्धा परिणाम होतो आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम घडून येतो. तर काय परिणाम होतो बघा देशाच्या अर्थव्यवस्थेवर? एक म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा पूर आला किंवा भूकंप झाला तर आपत्ती जेव्हा येते त्यावेळेला त्या ठिकाणची घरं, रस्ते सगळं नष्ट होतात. म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा बांधकाम करणं आवश्यक ठरतं. मग बांधकामाच्या या पुनः उभारणीवर बराच निधी खर्च होतो. दुसरं आहे बांधकामावर अशा प्रकारे पैसा खर्च झाला म्हणजेच अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतात. ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपत्ती येते, या आपत्तीचा सामाजिक नेतृत्वावर सुद्धा परिणाम होतो. म्हणजेच जर स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणचं प्रभावी नसेल तर त्या ठिकाणी असणारे नागरिक दिशाहीन बनतात, कारण त्यांना कोणाचीच मदत मिळू शकत नाही आणि अशा वेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचे खूप हाल होतात. हे नागरिक दिशाहीन बनतात.
आपत्ती काळात अनेक प्रशासकीय अडचणी उद्भवू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोहोचल्यास त्या अनुषंगाने असणारे इतर विभागही आपत्तीस सक्षमपणे तोंड देऊ शकत नाही. म्हणजे जिल्हा परिषदेच्या पातळीवर जर आपण विचार करायचं झालं तर जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था होय. आणि ज्या वेळेला या संस्थांना आपत्तीची झळ पोहोचली तर त्या अनुषंगाने असणारे इतर विभागही त्यांनाही या आपत्तीची झळ पोहोचते, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आणि अशा प्रकारे संबंधित सर्व विभागांना या आपत्तीचा फटका बसतो आणि सर्व व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडते. तर अशा प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेवर या आपत्तीमुळे फार मोठे परिणाम घडून येतात.
आता आपत्तींची स्वरूप आपण बघितलं. आपत्तींची व्याप्ती कशावर अवलंबून असते बघा. आपत्तीची व्याप्ती जी आहे ही आपत्तीपूर्वीचा काळ, प्री डिझास्टर फेज, यावर अवलंबून असते. त्यानंतर इशारा काळ, वॉर्निंग फेज. तिसरा आहे आणीबाणीचा काळ, इमर्जन्सी फेज. आपत्ती आल्यानंतर करावं लागणारं पुनर्वसन, पुनर्वसनाचा काळ, रिहॅबिलिटेशन फेज. प्रतिशोधनाचा काळ, रिकव्हरी फेज. आणि पुनर्निर्माणाचा काळ म्हणजेच रिकन्स्ट्रक्शन फेज. तर आपत्तीचं स्वरूप आणि व्याप्ती याचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्यासाठी हे घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतात. तर पुराचे विध्वंसक परिणाम कोणते बघा. पुरामध्ये रहदारीचे पूल वाहून जातात. पुराच्या पाण्यामुळे झाडे कोसळतात. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरते. शेतात पाणी भरते. शेतातील पीक नष्ट होते. जनावरे, गुरेढोरे मरतात. सर्व गाव किंवा सर्व काही पाण्याखाली गेल्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होऊन अनेक रोगराईच्या साथी पसरतात. ज्याप्रमाणे आता पूर आला म्हणजेच ओला दुष्काळ म्हणता येईल त्याला, परंतु कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊसच पडला नाही. तर कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात. तर कोरडा दुष्काळ पडल्यास सर्वप्रथम पाण्याची कमतरता निर्माण होते. पाणी नसल्यामुळे पिके करपून जातात आणि याचा परिणाम म्हणजे तीव्र अन्न टंचाई होते आणि गुरेढोरे पाण्याअभावी मरू शकतात. तर वणवा म्हणजे काय, त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो. या चित्रात तुम्हाला दिसते बघा. जंगल आणि जंगलामध्ये हिरवीगार झाडं सुद्धा जळताना आपल्याला दिसत आहेत. तर वणवा म्हणजे काय. वणवा म्हणजेच जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. कारण या आगीवर नियंत्रण ठेवणं खूप कठीण असतं आणि त्यामुळे सुक्या गवताबरोबरच पूर्ण जंगलच्या जंगल उद्ध्वस्त होऊन जातं. तर या वणव्यामुळे जंगलातील झाडांची राख होते. जंगलातील झाडांबरोबर जंगलामध्ये असणारे प्राणी सुद्धा या आगीत मृत्युमुखी पडतात. पर्यायाने जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर हानी होते. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, विविध प्रकारचे प्राणी, सूक्ष्मजीव या सर्वांची यामध्ये हानी होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर ही जेव्हा आग लागते त्यावेळेला धूर येतो आणि या धुराचे लोट हवेत पसरून हवा प्रदूषित होते. तर आपत्तीच्या स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने कशा प्रकारे केला जातो ही माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. आता आपण इथेच थांबूया. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना. अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.